शिमगाठी. काय चाललंय काय? काय सारखे सारखे फोन करताय? काम आहेत आम्हाला इथे. ओके, तुझ्या प्रिय माईंचा निरोप नको का सांगू मग? हे नाही नाही नाही, सांग सांग सांग. सॉरी सॉरी. आता कसा आला वळणावर? बरं ऐक, चित्रा आणि मनोजला आज मांडव परतण्यासाठी जेवायला बोलवायचंय. तर माई म्हणत होत्या चित्रा जर ऑफिसला आली असेल तर येताना तिला घरी घेऊनच ये, आणि मनोजला फोन करून सांगा की परस्पर इकडे या म्हणून. आणि दोघांनाही अगदी प्रॉपर सांगा. हो सांगतो आजीबाई. आजी बरं मला सांग, बरी आहे का रे चित्रा? मी मगाशी जे का ऐकू आलं त्यावरून मनोज तिला रजा घ्यायला सांगत होता आणि ती आली, त्यामुळे जरा टेन्शन मध्ये वाटले मला. जरा बोल तिच्याशी. येस मॅडम. आता मी ठेवू शकतो का फोन? करा करा, काम करा. तुम्ही पण जरा आराम करा. बाय. फोन केलात का? काढा आधी ते. फोन केलात का? कोणाला? कुणाला काय झालं? विसरला तितक्यात? सुरेश रावांना. हा तुझी वाट बघत होतो. काहीतरी हास्य रसाचा लाभ तुलाही व्हायला हवा ना. पुरे झालं चाटायपणा. आता करताय की नाही फोन? हा अरे नानासाहेब, जय हो. नानासाहेब जय हो. कसे आहात तुम्ही? मी म्हणजे, तुम्ही कसे आहात? उत्तम उत्तम. काय नानासाहेब, त्या चित्राचं लग्न झालं ना, मी एकदम मजेत आहे नानासाहेब. जय हो. काय म्हणजे अहो ह्या लग्न कार्यात मी सुद्धा थोडा बहुत लीडर होतो की नाही? हा पुढाकार घेतला होता की नाही? हे लग्न कार्य उत्तम प्रकारे संपन्न झालं ना, म्हणून मजेत आहे मी. जय हो जय हो. हा 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 हा. नाही पण आनंदासाठी आणखीन एक निमित्त आहे. जय हो. काय हो? आपली भेट झाली त्याला 1 वर्ष झालं ना. हा आदित्य मेघनाच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल ना 22 डिसेंबरला. जय हो बाबाजी. मग सेलिब्रेट नको करायला? हो म्हणजे काय करायचं ना. तुम्ही फक्त हुकूम करा हो नानासाहेब, हुकूम करा. आमच्या अमितने एक प्लॅन केलाय. अच्छा, हा सांगा ना नानासाहेब, सांगा ना. सांगतो ऐका. दगडू कदमच्या गोड गुलाबी गुलबाक्षी किल्ल्यातील रहस्य आहे. माफ करा नानासाहेब, हे रहस्य जरा उलगडून सांगा ना. कळलं नाही हो मला. म्हणजे ऐका ऐका ऐका. जय हो नानासाहेब. उत्तम प्लॅन आहे, उत्तम प्लॅन. उत्तम आहे. तुमची परवानगी हवी आहे. अहो नानासाहेब, काय गरिबाची चेष्टा करता हो तुम्ही. तुम्ही आज्ञा करा नानासाहेब, आज्ञा करा. केली, पालन केलं. जय हो जय हो. तयारीला लागतो नानासाहेब. गुप्तता. जय हो जय हो जय हो. काय म्हणाले? जय हो. जय हो. एवढं हळू का सांगितलं माहितीये का? नानासाहेबांची ऑर्डर आहे. गुप्तता गुप्तता म्हणून हळू बोललो, इथे कोणीही नसताना. जय हो. पण खरंच सांगा, उत्तम प्लॅन आहे की नाही? अगदी मस्त आहे. खूप बरं वाटतंय मला. म्हणजे अगदी आनंदी वाटतंय मला. का एवढं आनंदी वाटतंय माहितीये का? ते विचित्रा नावाचं ग्रहण टळलं ना. गेली बया घर सोडून म्हणून. सगळी बाबाजींची कृपा हो. जय हो बाबाजी. जय हो करा एकदा हो. त्यांची कृपा एकदा प्लीज एकदा. जय हो बाबाजी. जय हो. त्यांची कृपा आहे खरंच त्यांची. आणि सासरची मंडळी बघावं किती थोर. सरप्राईज प्लॅन करतायत हो त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झालं म्हणून. कमाल आहे की नाही हो? खरंच कमाल. काय का अर्चू, दुखतोय का? नाही, थोडा थोडा दुखतोच आहे रे. थांब उशी देऊ का? नाही नाही, राहू दे बस बस. अर्चू, अण्णा काकांचा फोन आला होता. चित्राची आठवण येत असेल त्यांना. मला म्हणाले चित्राचं लग्न कसं झालं, लग्नात काय काय झालं
हे जेव्हा चित्राच्या आईला सांगितलं तेव्हा म्हणाले खऱ्या अर्थानं चित्राची पाठवणी केली असं वाटलं. खरंच कसं वाटलं असेल नाही चित्राच्या आईला. म्हणजे असं म्हणतात हा की लग्न लागताना मुलीच्या आईने ते बघू नये, पण इथे बिचाऱ्या त्याच नव्हत्या. किती कौतुक असतं लेकीच्या लग्नाचं. आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट असतो तो, पण बिचाऱ्यांना तोही अनुभवायला नाही मिळाला. प्रत्येक लग्नाची एक वेगळीच गोष्ट असते नाही का. होय तर आपल्याच घरात बघ ना, आदित्य आणि मेघना जबरदस्त हॅपनिंग होतं त्यांचं लग्न म्हणजे. हा अर्चू, आदित्यला मानलं बरं का आपण. आणि मेघनाला सुद्धा. म्हणजे निमूटपणे लग्न निभावत नाही बसली ती. स्पष्टपणे प्रामाणिकपणे सगळं काही आदित्यला पहिल्याच रात्री अरे सांगून टाकलं तिने. म्हणून तर म्हणाले ना, प्रत्येक लग्नाची एक काहीतरी वेगळीच गोष्ट असते. आता बघूया आपल्या चित्राबाईंची काय वेगळी गोष्ट आहे ती. अर्चू, मी आता अण्णा काकांशी फोनवर बोलत होतो ना, त्यावेळी त्यांना म्हणालो की आम्ही चित्राला इथे बोलावतोय, मांडव परतवायचा असतो ना, श्रमपरिहार करायचा असतो म्हणून. एकदम ओक्साबोक्षी रडायला लागले का. ए बरं सतीश, चित्राला आणायला जाशील तेव्हा मी पण येणार आहे हा तुझ्या बरोबर. अरे बसून बसून खूप कंटाळा आलाय रे मला. अगं काहीच हरकत नाहीये, फार तर फार काय गाडी काढायला लागेल ना, काढूया गे, त्यात काय एवढं. अरे आदित्य आणि चित्रा एकत्रच येत आहेत म्हणजे जा ये नको ना म्हणून. ए काय ग माई, इथे बसून बसून कंटाळा आलाय मला, म्हणून मी सतीशला म्हणाले की मी पण येते म्हणून. अगं पाय तरी नीट झालाय का पण तुझा. आणि एवढी जर हौस असेल ना तर सतीश जेव्हा त्या दोघांना सोडायला जाईल ना तेव्हा गाडीत बसून जा त्यांच्या बरोबर. काय रे, झालं का समाधान. हा बट डन हा, आता फिक्स, बदलू नका दोघांनी. बरं माई, मनोज काय डायरेक्ट येणार आहे का. त्याच्याबद्दल मला काही ठाऊक नाही बुवा. नाही म्हणजे आदित्यच त्याच्याशी बोलणार होता, पण मला वाटतं डायरेक्टच येईल तो इकडे. बर येते मी. चला. टू मच आहे यार हे. काय झालं. अखंड फोन लावतोय मी तुझ्या नवऱ्याला, फोन स्विच ऑफ येतोय. काय प्रकार आहे. त्याच्या ऑफिसचा नंबर दे बघू. तो ऑफिस मध्ये गेला की फोन स्विच ऑफ करून ठेवतो. मग काय करायचं, जायचं आपण घरी. मला नाही कळत रे, तू सांग, तू सांगशील तसं. ओके ठीक आहे, आपण असं करूया, तू मेसेज पाठव त्याला प्रॉपर, त्याला आपल्या घरी यायला सांग. तो फोन ऑन करेल तर मेसेज मिळेल ना त्याला, तो येईल घरी. आपण डायरेक्ट जाऊया घरी, सगळे वाट बघताय. चालेल. ठीक आहे, तू मेसेज पाठव, मी बाईक काढतो बाहेर. काय आहे. चित्रा पहिल्यांदाच आहे ना लग्न झाल्यावर, मग तिची ओटी नको भरायला म्हणून चित्रासाठी साडी घेतली आणि मनोजसाठी शर्ट पीस. मज्जा आहे बाबा. अशीच मजा तुझी केली होती बरं का आम्ही. विसरलीच वाटतं आता. या घरचा आहेर. काही नाही, काही नाही. पण माई माझे आयुष्यभर लाड करणार आहे, हो की नाही. म्हणजे गुणाची लाडाची लेक. हा. आणखी काय तयारी करायची. मी सांगितलेलं सगळं केलंस ना. हो माई. उत्तम. आणि हे आम्रखंड घ्या फर्स्ट क्लास. म्हणजे आपली सगळी तयारी झालेली आहे. आता आपण 7:30 वाजता पोळ्या करायला घेऊया आणि त्या करता करताच एकीकडे वरण भाताचं कुकर लावू की झालं. चला लवकर लवकर, भूक लागली आहे खूप. बघ हावरट नुसती. आजचा दिवस थांब जरा. हा चित्रा आणि मनोज येणार ना जेवायला, आणि तो येईल सैतान आपला, तिला घेऊन. आता हे बघ नाव घ्यायची खोटी. सैतानाच्या भूमिकेत मी आहे का. शाबास. शुभ बोल रे. काय चाललंय तुमचं. काही नाही बाई, नजर लागू नये म्हणून असतं ते. हा. नाही रे. पुरे झालं तुमचं. काय मग मिसेस चित्रा वेंगुर्लेकर, कसं वाटतंय आता. तू गेल्यावर घर अगदी सुन सुन वाटायला लागलं ग बाळा. माई, मी पण खूप मिस करते तुम्हा सगळ्यांना. अरे बापरे, लग्न झाल्या चित्रा खोटं पण बोलायला लागली. हा? काय रे. नशीब आहे आपलं, आले म्हणाले नाही आपण कोण. माई, हो ना, मी फक्त आणि फक्त ना मनोज वेंगुर्लेकरलाच ओळखते वगैरे असं म्हणली.
अरे पण मनोज कुठे आहे? हे आदित्य, प्रॉपर निमंत्रण दिलं होतंच ना त्याला? पण त्याचा फोन तर लागायला हवा ना. म्हणजे म्हणजे अजून ते नॉट रिचेबल प्रकरण चालूच आहे वाटतं. नाही तसं नाहीये, पण काही कामामध्ये डिस्टर्बन्स नको म्हणून तो ऑफिसमध्ये फोन बंद ठेवतो आणि बाहेर निघाल्यावर ऑन करतो. ओ, अगो बाई, पण त्याला तर कळलंय की नाही? हो म्हणजे चित्राने मेसेज केलाय त्याला. ओके. मनोजचाच आहे. हॅलो मनोज, अरे कुठे आहेस तू? किती वेळात? तू ऑफिसला जाणार नव्हतीस ना चित्रा? तसं ठरलं होतं ना आपलं? मग अशी कशी गेलीस? हो ठरलं होतं, पण आदित्य म्हणाला सिया मॅम खूप भडकतील म्हणून मी. अरे भडकली तर भडकली. काय खाणार नव्हती का तुला? एक दिवस दांडी मारली तर काय झालं भडकायला एवढं? तो येतोय ना इकडे? तू येतोयस ना मनोज इकडे मांडव परतणीसाठी? मी तुला मेसेज केला होता, सगळे वाट बघतायत रे. नाही मी नाही येते. का? काय झालं? काय नाही, तू ये आरामात. मी घर आवरून ठेवतो. अरे आपण दोघं मिळून आवरूयात ना. बाय. काय ग, काय झालं? येतोय ना मनोज? माई ऍक्च्युली त्याने सॉरी सांगितलंय. म्हणजे म्हणजे त्याचं डोकं दुखतंय, मीच जाते घरी. अगं मी सांगते, भुकेने त्याचं डोकं दुखत असणार. आपण त्याला गाडीत घालून इथे घेऊन येऊयात. गरम गरम जेवला ना की त्याचं डोकं लगेच उतरेल, कळलं का? थांब तू. आम्ही दादा, चल बरं जाऊया आपण. नाही नको अर्चुताई, मीच जाते. नका रे छळू तिला. असं काय करता? आता मनोजने बोलवलं म्हटल्यावरती नाही म्हणणार का त्याला? नवं नवं लग्न झालंय, असं होणारच. नका छळू तिला. जा ग तुझा. एकदम करेक्ट आहे माई. चल मी तुला सोडतो पटकन. हो पण थोडा वेळ आहे ना तुझ्याकडे? बस बघू आधी. बस बस बस. हो अगं पण माई, ते जेवणाचं काय? नंतर जा डबा घेऊन त्या दोघांचा. गाडीत बसून जायचं, पण कळलं ना? ये मेघना, त्याची ओटी भरूया. बस ये. आधी पेढा बरोबर का? आता ओढणीतच घे ओटी. गजरा दे बघू तिला. तीनदा घे तांदूळ. हा छान. आता ही साडी दे आपल्याकडून तिला. हळद कुंकू लावायला. आणि नमस्कार कर. आज मान असतो तुझा. किती गोड दिसतेस. आता ओटी काढ ह्याच्यात आणि ह्याच्यातच दे.
माई नमस्कार. शतयशी भव सुखी राहा आनंदी राहा. बस बस नको 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 हो नको. एकदा सांगितलं ना नमस्कार नको म्हणून. माईला केलास ना आम्हा सगळ्यांना पोहोचला. हा? चल बाळा, उशीर होत असेल ना तुला? मनोज वाट बघतोय तिकडे. आम्ही येणार होतो दार वाजवायला. नाही घाबरू नको एवढी. अगं म्हणजे डबा घेऊन यायच्या आधी फोन करतो. हा फोन उचला पण आमचा. चला उशीर होईल आता. जा रे, सांभाळून जा. बाय. सांभाळून जा ग. माई सॉरी. तुम्ही इतकं प्रेमाने सगळं केलं आणि आम्ही असं. अगं, असू दे, आम्ही तितके समजूतदार आहोत बरं का. काय रे बिचारे, सुट्टी नाही काही नाही, रोज आपलं कामावर जायचं. चिमूटभर वेळ मिळतो दोघांना भेटायला, त्यात आमची लुडबुड. हो की नाही ना? जा. माई पण त्याचं डोकं खरंच. असू दे. नवऱ्याबद्दल असं बोलू नये काय. जा, उशीर होईल व तो वाट बघतोय ना. जा पण. चला बसा. सांभाळून बस. ओढणी घे. निघायचं. हो बघितलं का, त्या विचित्र अजून मोटरसायकलवरच आहेत जावई बापूंच्या, आणि त्यांच्या खांद्यावर हात आहे बघा. अहो, तुम्ही आता काहीही बोलू नका तिथे. चला. या 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 सुरेशराव माधव इथे या. जावई बापू. माई, आज चित्राचीच मांडव परतणी आहे ना? मग ही कुठे निघाली? अहो काय नाही हो आई. काय की मनोजचं डोकं दुखतंय ना तर तो येत नाहीये. आणि तो येत नाहीये म्हणून हिचं चित्त थाऱ्यावर नाहीये. जय हो जय हो. बघा बघा केवढं प्रेम आहे ह्यांचं मनोज वरती. हा जय हो जय हो. नाही म्हणूनच आम्ही म्हंटल तू बाई जा आपल्या घरी, जेवणाचा डबा आम्ही पाठवून देऊ. काय जय हो. वा वा माहिती वा वा. या चित्राताई, मी रिक्षापर्यंत सोडतो. या. अहो कशाला बाबा, मी सोडतो तिला, फार काही दूर नाहीये. चल चित्रा. हाय मनोज. अरे नानासाहेब जय हो जय हो. अच्छा, म्हणजे तुम्ही पकडून आणलं ह्याला? नाही नाही, मी स्वतः झालो. मी कोणाच्या पकडीत येत नाही. जय हो. यांच्या पकडीत आलात ना, बास झालं. अरे काय चाललंय काय? कोण कोणाला पकडतंय मला कोणी काय सांगेल का? नाना हो, मी सांगतो तुम्हाला सगळं. मनोज ग्रेट यार. बरं झालं तू आलास. अरे चला आत तर चला सगळे. चल चल या या. चल. अरे हे काय? अरे या या माधवी या. या या. अरे बस ना मनोज, बस बस नाना तुम्ही बसा. बस. आज तुझा मान आहे, बस. बघा बघा. आता बरं वाटतंय का? नाही तुझं डोकं दुखत होतं ना. माझं माझं कधी डोकं दुखत होतं? म्हणजे चित्राला टेन्शन यावं म्हणून तू म्हणालास का असं? आणि सरप्राईज द्यायला आलास. पण बरं झालं लवकर आलास. 5 मिनिटं उशिरा झाला असता तुला सरप्राईज मिळालं असतं. होय तर बरं का मनोज, तुझं डोकं दुखत होतं म्हणून चित्राचा जीव वर खाली होत होता. हा काय चित्रो, खरंय का नाही? हा हा
हो, पण या सगळ्यामुळे माझा दुसरा चान्सही हुकला. म्हणजे अरे काय ना, चित्रा न जेवताच निघाली होती घरी जायला. शिवाय तुझंही जेवण झालेलं नसणार हे आम्हाला माहितीच होतं. म्हणून मी आणि सतीश डबा घेऊन येणार होतो तुमच्याकडे. आणि अरे बसून बसून खूप कंटाळा येतो, म्हणून मीच म्हटलं होतं की मी आता जाणार म्हणून बाहेर. पण आता काय, तू तिथे आलास. अरे मला नीट काही कळेल का? अहो नाना, मी सांगतो तुम्हाला. अहो काय, मांडव परतनीचं निमंत्रण चित्राला दिलं, पण मनोज काय ऑफिसमध्ये फोन बंद ठेवतो म्हणून त्याला मेसेज पाठवला. आता परत ये जा नको म्हणून मी चित्राला माझ्याबरोबरच घेऊन आलो येताना. आणि मनोजला तर मेसेज पाठवलाच होता ना चित्राने डायरेक्ट येण्याचा. अच्छा, म्हणून चित्रादेवी निघाल्या होत्या का घाईघाईने घरी? बरोबर. जावई बापूंच्या मोटरसायकलवरून. थोडक्यात काय, सरप्राईज द्यायचे दिवस आहेत. तर चल आता मनोज पण आलाय, तर मला असं वाटतं की जेवणाकडे वळायला हरकत नाही. हो, मी घेतेच पोळ्या करायला. नाही थांब जरा. आता मनोज आलाय तर आपण त्याचं औक्षण करून घेऊया ना. अरे नाही, तू येणार नाही असं म्हटल्यावर तुझं गिफ्टही आम्ही चित्रालाच देऊन टाकलं. म्हणजे मी आलो नसतो तरी चाललंच असतं. मांडव परतणीचा कार्यक्रम झालाच. अरे असं नाही काही, असं बोलू नाही. आणि चित्रा, ये बाळा, बस. खुर्च्या घेऊन ये इकडे. ये ग, दोघांनी एकत्रच बसा. मेघना, ये औक्षण करूया. इथे ठेव. आणि बरं का मनोज, जगातल्या कुठल्याही कार्यक्रमात मुख्य कार्यक्रम भोजनाचा असतो. तो कुठे झालाय? काय अर्चू? हो, ते बघा. बस.